स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने पुढील महिन्यात 20 मे मंगळवार रोजी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन शेळगी येथे करण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ रगबले यांनी पत्रकार परिषदेत दिली। या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वधूवरांना कपाट, मणिमंगळसूत्र, संसारोपयोगी भांडे, सेट, शालू, जोडवी, सफारी, चप्पल, बूट आदी आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत। यासह सहभागी वधूवरांकडील पाहुणे मंडळींसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे। विवाह सोहळ्यासाठी सजवलेल्या बग्गीतून वधूवरांची पारंपरिक वाद्यांनी मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमनाथ रगबले यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वस्तिक सामाजिक संस्था च्या माध्यमातून यावर्षी आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे। या कार्यक्रमास आमचे या स्वस्तिक सामाजिक संस्थेचे व आमच्या शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामुदायिक विवाह करण्यात ठरले आहे। दिनांक 20/5/2025 रोजी हे सामुदायिक विवाह शेळगी या भागामध्ये करण्याचं ठरलेलं आहे। यावेळीच आमच्या काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री डॉक्टर विश्वराध्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आजपर्यंत सर्वच संस्था किंवा मार्गदर्शनाखाली विवाह होत असतात, पण आम्ही हे तारीख महाराजांच्या जे वधूवर येणार आहेत त्यामध्ये संपर्क म्हणजे नोंदणीसाठी त्यांच्या शुभाशीर्वाद किंवा हा तारीख काढण्याचा मुहूर्त स्वतः मालकांनी महाराजांना विचारून हे तारीख काढले आहे, किंवा जेणेकरून त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते त्यांना एक सुख समृद्धीचं लाभावं हे विचार करूनच हे 20/5/2025 हा तारीख ठरवलेला आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नोंदणीस आम्ही कुठलं म्हणजे फी वगैरे किंवा काय ठेवलेलं नाही आहे। याच्यामध्ये सर्व मोफत सोहळा आहे, मोफत विवाह सोहळा आहे। याच्यामध्ये आम्ही हे जोडप्यांना सर्व मणिमंगळसूत्र, वधूस शालू, वरास, सफारी व सर्व संसारोपयोगी जे भांडेकुंडे आहेत ते सर्व देण्यात येणार आहे। आणि याच्यामध्ये जे कपाट आहे, बेड आहे, हे सर्व याच्यामध्ये आम्ही देणार आहे। या सोहळ्यासाठी सर्व आम्ही सोलापूरकर वासियांना आणि सर्व आपल्या सोलापूर जिल्हा वासियांना आम्ही आवाहन करतो की या सोहळ्यामध्ये आपण जरूर नाव नोंदवावं आणि जगद्गुरूंचे आणि जे मान्यवर आहेत त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावं। कारण या सोहळ्याचा सोहळा करण्यात मागचा हेतू एकच आहे, प्रामाणिक हेतू आहे की जे समाजामध्ये ज्या प्रकारचं आता आपण बघतच आहोत की म्हणजे कशी परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये मालकांनी सांगितलं की बाबा जे खरंच गरजूवंत आहेत त्यांना आपण या ठिकाणी सोहळ्यास बोलून त्यांना शुभ आशीर्वाद तर देऊनच, पण त्यांच्या जे पुढील वैवाहिक जीवन आहे ते जीवन हे त्यांचं चांगल्या पद्धतीनं चालावं ह्या दृष्टिकोनातून मालकांनी हे विचार आमच्या समोर या स्वस्तिक सामाजिक संस्थेमार्फत मांडत आहोत। या पत्रकार परिषदेत संजय कणके, ज्ञानेश्वर कारभारी, विरेश उंबरजे, शिवानंद पुजारी, सुभाष कलशेट्टी, राहुल शाबादे यांची उपस्थिती होती।